गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना. बाय पण भारी देवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज तब्येत थोडी ठीक नव्हती, पण तरी पण उठले आणि टिफिन बनवण्यासाठी मग हे पीठ मळून घेतलं आणि मसाल्यासाठी हे सगळं कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर मिक्स करून पेस्ट केली आणि तोपर्यंत चणे आणि राईस लावून टाकला. मग फोडणी दिली. फोडणीमध्ये मग जिरे, मोहरी, कढीपत्ता वगैरे घातला आणि आपण जो काही मसाला केला आहे तो टाकला. तोपर्यंत दीपकने हिला आंघोळ घातली दिविशाला. मग तिला जाऊन कपडे वगैरे घातले. माझ्यासाठी ग्रीन टी बनवून घेतली आणि भाजीला फोडणी दिली. बघा मी भाजीला फोडणी कशी देते. आणि त्यानंतर मग लगेच चपात्या लाटून घेतल्या. भाजीला फोडणी दिल्यानंतर खूप मंद आचेवरती तो मसाला फ्राय करायचा जोपर्यंत तेल सुटत नाही. आणि मग मी काय करते, एका वाटीमध्ये आपले सगळे जे मसाले टाकायचे ना, लाल तिखट वगैरे, काळं तिखट सगळं पाण्यात मिक्स करते आणि मग ते मी त्या जो कांदा वगैरेचा मसाला केला आहे तो चांगला तळल्यानंतर त्याच्यात ते टाकते. मी डायरेक्ट मसाले क्वचितच टाकते रस्सा भाजीला, कारण डायरेक्ट टाकले ना तर दीपकचं असं म्हणणं की घशात ते खूप चरचर करतात. पाण्यात भिजवून मग ते मसाले टाकते. गॅस फास्ट केल्यामुळं तरी नाही आली आहे, कारण खूप घाई होती आज. डब्बा पॅक केला आणि स्वतःसाठी पण एक पोळी आणि भाजी लगेच घेतली खायला, कारण मी पण खाऊन घेतलं. आणि दिविशा मस्त डान्स करत होती, तिचे कार्टून नेटवर्क चाललेलं. मी ते सॉंग्स तसेच टाकले, पण लगेच मला मेल आला यूट्यूबवरून की कॉपीराईट इश्यू आहे म्हणून. ठीक आहे ना, मग परत मी तिकडे आता रेकॉर्डिंगच टाकते. बघा माझी बटरफ्लाय कशी डान्स करते आहे. तिचे फेवरेट कार्टून्स आहेत तिथली उडी आणि असे बरंच, पण त्या लोकांनी लगेच कॉपीराईट टाकलेलं आहे. ठीक आहे, इट्स ओके. आम्ही बिना गाण्याचे पण डान्स करू. कशी मस्त डान्स करते आणि मस्त म्हणते पण सोबत सोबत. तिला बऱ्याच राईम्स लर्न झाल्यात. लिटरली ती एक 8-10 राईम्स तरी म्हणते. एके दिवशी तिच्या राईम्सचा व्हिडिओ बनवून मी टाकेल. आता ती जाते डॅडाकडे आणि तिचे ते जिचं फेवरेट कार्टून लागलं होतं ना त्याच्यावर ॲड आली आहे. ती म्हणते डॅडा उठ, डॅडा उठ, असं तिचं चालू आहे की ते बंद कर म्हणून. एक पेशन्स नावाचा काही प्रकार नाही आहे. पटकन असं वाटतं तिला की कंटिन्यू बघत राहावं. ॲड फ्री घ्यायला लागेल आता यूट्यूब आम्हाला हिच्यासाठी. पण आता मी तिला थोडे कार्टून दाखवणं कमी करणार आहे. तिच्या डॅडाने पण एक रिश्वत घेतली, म्हणे एक पी दे मग करून देतो. आता मी पण खूप थकली आहे, जरा बरं नव्हतं ना. मग हिला बोलत होते ये झोपायला, ये झोपायला, पण ही पोरगी यायचं काही नाव घेत नाही. चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.